आज आपण कढी चकुल्या बनवूया. तर त्यासाठी बघा ताक घेतलेलं आहे. असं ताक एक तर पातळ आहे, हलकंसं आंबट आहे. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे बेसन पीठ टाकायचं आणि एक जीव करून घ्यायचं. गाठी राहिल्या नाहीत पाहिजे त्या. मस्त असं बघा मी फेटून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. अशा बेसन पिठाच्या पूर्ण गाठी जेवढ्या होत्या ना तेवढ्या मोडून घ्यायच्या. कढई गरम करत ठेवलेली आहे. आपण कढईमध्ये बनवणार आहे. त्यामध्ये पहिलं तेल घालून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता. मी अर्धी पळी तेल वापरलेलं आहे. तेल गरम होऊन देऊया. गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी एकदम बारीक आहे, छोटा अर्धा चमचा जिरं, हिंग पावडर, कढीपत्ता, आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे. परतून घेते 1 मिनिटभर. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये आपण ही जी ताक वतून घेऊया. हलवून घेते. असं हलवत राहायचं म्हणजे फुटत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वतायचे. तर त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलं होतं. एकूण आपण ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. दहीसुद्धा जर असेल ना तर दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं हलवून घेतलं की नाही तर ताक बनवून मग बी बनवू शकता, छान लागेल. चवीप्रमाणे टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ आणि ह्याला पहिलं चांगलं उकळून घ्यायचे आपल्याला. तर उकळस्तवर आपल्याला ह्याला हलवत राहायचे. उकळस्तवर बघा मी एकसारखं असं हलवत आलेले आहे. असं हलवलं का नाही की मग कढई फुटत नाही आपली. आता खूप जणांच्या अशा कमेंट असतात की आमची कढी फुटते. तर अशा पद्धतीने केली की नाही तर बिलकुल कढी फुटत नाही. एकदा उकळले की नाही की मग नाही हलवली तरी पण चालते. त्यात टाकलेली आहे कोथिंबीर. गॅस करलाय आता मी बारीक एकदम. आपल्याला चपाती लाटून घ्यायची. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा एवढा गोळा. ह्याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये काय केलं, थोडं मीठ टाकून मळून घेतलं होतं जसं चपात्याला मळतो असं. आता ह्याचं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोडं पीठ लावून लाटून घ्यायचे. पातळ, जास्त जाड नाही ठेवायचं, पातळ लाटायचं. चपाती लाटून घेतली बघा. जास्त जाड पण नाही, जशी पातळ पण नाही, जशी आपण चपात्या लाटतो ना तसं. आता असं हे करून आपण याला कापण्यासारखं अशा पद्धतीत बघा ह्या कापण्या करून घेतलेल्या आहेत. मस्त अशी बघा कढी उकळलेली आहे, बिलकुल फुटलेली नाही आहे. हे बघा किती मस्त झाली. आणि थोडीशी असं जेव्हा करतो ना आपण कढी चकोल्या तर थोडीशी तिखट असावी ती. आणि थोडंसं ताक ना आंबट असलं तरी चालतं. गॅस मी बारीक केला होता. गॅस आता करणार आहे मी मिडियम आणि सोडून घेणार. आता हे बघा असं उकळते, तर असं उकळते ह्याच्यातच सोडून घ्यायचे एक 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 असं सोडून घेतलेले आहेत बघा. आणि ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे माहिती आहे का, 1.5 चपाती टाकलेली आहे एवढ्या साहित्यासाठी. आता ह्याला चांगलं शिजून द्यायचं. अजून जर पाहिजे असले तरी तुम्ही टाकू शकता. पण अशा चकोल्या थोड्याशा काय आहेत माहिती आहे का, थोड्याशा असं खायला पण आल्या पाहिजे त्या एवढ्या अशा. तर ह्याला चांगलं शिजून देते 2 ते 3 मिनटं मिडियम गॅसवर. मस्त असं बघा शिजवून घेतलेलं आहे. आणि आपली कढी बघा किती छान झालेली आहे, फुटलेली वगैरे नाही आहे बिलकुलसुद्धा. आणि आपल्या ह्या चकुल्या पण चांगल्या शिजलेल्या. चांगल्या शिजवून घ्यायच्या. जसं शिजेल का नाही तसं घट्ट होतात. हे थोडं झालं का नाही तर अजून घट्ट होतील मग. तर त्यासाठी थोडंसं पातळच ठेवायचं, कारण आपल्याला मग ते खायला पण आलं पाहिजे. किती छान झाल्यात बघा. अशा पद्धतीत करायच्या. आणि तुम्ही अशा कधी केल्या त्या का ते पण मला कमेंट करून सांगा. आता ह्या मी मोठ्या थोड्याशा कापलेल्या आहेत. तुम्ही थोड्या अजून बारीक जरी कापल्या तरी पण चालतील. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.